क्या चर्चा हुई तुम्हारी आज शिक्षण अधिकारी क्या विषय पे चर्चा करें? शिक्षण अधिकारी विषय चर्चा केलेली आहे की माझ्या मुलाचे कनिष्ठ लिपिक या पदावर मान्यता भेटण्यासाठी शिक्षण अधिकारी माध्यमिक मॅडम त्यांच्या टेबलवर माझी फाईल असताना सुद्धा ते मंजुरी देण्यात येत नाही, कारण की या ठिकाणचा क्लार्क तावडे हा 10 लाख रुपये घेऊन दिल्यानंतरच ते पाठवून नसता तुमचे नाम मंजूर करण्यात येईल अशी त्यांनी धमकी दिली। तसे मी त्यांना सांगितले असता तुम्ही वरिष्ठ आहे साहेब, माझ्या या मुलाचे याविषयी तुम्हाला मी तक्रार देतोय की माननीय शिक्षणाधिकारी मॅडम माझ्या मुलाच्या या प्रकरणावर कोणतीही सुनवाई घेत नाही किंवा पुढील तारीख देत नाही। सदरील संस्थेचे अध्यक्ष MM शेख यांनी हा प्रस्ताव पाठवलेला आहे। तसेच आज या तारखेला सुद्धा कोणतेही त्यांनी लेखी दिलेलं नाही की मी हा प्रस्ताव पाठवलेला नाही, तरी सुद्धा फक्त MK देशमुख यांनी एक पत्र तयार केला, त्यामध्ये सांगितलं की MM शेख याला मी फोन केला असता त्यांनी पुढवाढीचे उत्तर म्हणून हा प्रस्ताव मी पुढील तारखेपर्यंत रद्द करतो, परंतु तोही पत्र आम्हाला भेटले नाही। शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवलं होतं आणि मुख्याध्यापक पण होते मॅडम, तर मॅडमला काय तुम्हाला काय आश्वासन दिलं, त्यांनी लेखी दिलं का तोंडी दिलेलं आहे? आज आम्हाला तसं तोंडी शिक्षणाधिकारी मॅडमने दिलेले आहे की शिक्षण उपसंचालक साहेब PV चव्हाण साहेब ते येणार आहे, त्यांच्याशी आम्ही याविषयी चर्चा करून आज 4 वाजता किंवा उद्यापर्यंत तुम्हाला लेखी स्वरूपात ठोस निर्णय देण्यात येईल। तुम्ही काय त्यांच्याकडे काय प्रस्ताव मांडला, काय विषय? माझ्या मुलाच्या कनिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव दिलेला 1 वर्ष झालेले आहे। फक्त 10 लाख रुपयाची रिश्वत न दिल्यामुळे तो प्रस्ताव तावडे म्हणून इथे क्लार्क आहे त्याने थांबवलेला आहे। आता तुम्हाला शिक्षणाधिकाऱ्यांनी चर्चा केली, तुम्हाला मान्य आहे का? नाही, शिक्षण उपसंचालक साहेब चव्हाण साहेब यांनी फोनवर संभाषण केलेलं आहे, ते आतापर्यंत समक्ष भेटलेले नाही। लेखी पत्र वगैरे तुम्हाला काही नाही, त्यांनी काही लेखी पत्र दिलेलं नाही, फक्त तोंडी आश्वासन दिले की उद्यापर्यंत तुमची जी पण मागणी आहे ते लेखी स्वरूपात तुम्हाला पत्र स्वरूपात कळवण्यात येईल आणि पुढील सुनावणी ठेवण्यात येईल। आज किंवा उद्या जर चर्चा झाली नाही तर पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका हेच आहे की माझा मुलगा रेहान मलिक शेख व माझे सर्व कुटुंब 23 तारखेला इथे उपोषणात बसणार आहे। त्या शाळेची मुख्याध्यापिका मॅडम यांच्या दालनासमोर फरशीवर बसणार आहे, ते आमच्या समोर नाही बसणार। अधिकाऱ्याला विचारलं असतं ते म्हणे ते शाळा बंद आहे। नाही, उपशिक्षणाधिकारी तुम्ही विचारा ना त्यांना। विचारलं नाही, शाळा बंद नाही, शाळा सदरील ठिकाणी चालू आहे आणि तिथेही चालू आहे आणि त्यामध्ये सर्व रेकॉर्ड हे योग्य त्या रीते त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे। आता त्यांनी सांगितलं होती शाळा मालकांनी विकलेली आहे, दुसऱ्याकडे स्थानांतरित झाली असं आहे का? नाही, ते तावडे म्हणून आहे, ते काय सांगतो की एक हादी म्हणून आहे, त्याला तुम्ही शाळा विका, त्यानंतर तुमच्या मुलास आम्ही कनिष्ठ लिपिक या पदाची मान्यता देऊ। शाळा कोणत्याही स्थळी स्थलांतरित झालेली नाही, ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी चालू आहे व आमच्या स्वतःच्या घरामध्ये शाळा चालू आहे। आता तुम्हाला काय अपेक्षा आहे शिक्षणाधिकाऱ्यांकडून? शिक्षणाधिकाऱ्यांना हीच अपेक्षा आहे, त्या ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्या पदाचा व त्या कायद्याचा त्यांनी दुरुपयोग करू नये। सदरील शिक्षण अधिकारी यांनी नियमानुसार माझ्या मुलाचे कनिष्ठ लिपिक या पदाची वैयक्तिक मान्यता देण्यात यावी, त्यामध्ये कोणतीही त्रुटी नाही। माझ्या मुलाचे नाव रेहान मलिक शेख हारून व सदरील जो व्यक्ती आहे तावडे म्हणून तोच हा सर्व प्रकार करत आहे। आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आता जे उपमुख्यमंत्री झालेले त्यांचा नातेवाईक आहे, तो सदरील शाळेवर त्यांचाच कब्जा आहे, या शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालयात त्यांचाच कब्जा आहे। मुलाची नियुक्ती कधी झाली? 2021 पासून आहे, तो आजही कार्यालयात आहे, माझ्या समक्ष तो आलेला नाहीये, कारण की तो ड्युटी करत आहे शाळेवर। सदरील शाळेची उद्या माननीय हायकोर्टामध्ये तारीख आहे एका क्लार्काविषयी, त्याविषयी त्यांनी धमकी दिलेली आहे की तुम्ही तिथे जाऊ नका मुख्याध्यापकांना, जर तुम्ही तिथं काय गेला असाल तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला जीवित ठार मारेल। त्याविषयी मुख्याध्यापिका मॅडम उर्दू हायस्कूल हस्ती मिसिंगपुरा कटकट गेट यांनी माननीय पोलीस आयुक्त कार्यालय येथे रीतसर तक्रार दिलेली आहे व संबंधित पोलीस स्टेशन वेदांतनगर इथे रीतसर तक्रार देण्यात आलेली आहे। तावडे व MM शेख व त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा त्यांची सून यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही तिथे जाऊन कोणतेही करू नका हायकोर्टामध्ये, पण नियमानुसार मी माझा मुलगा कनिष्ठ लिपिक म्हणून माननीय हायकोर्टात तिथे जातील व संबंधित हा विषय तिथे रीतसर लेखी स्वरूपात तिथे दाखल करतील। तर तुम्ही आता जसं सांगितलं 10 लाख रुपयाची मागणी होत आहे, तर तुम्ही अँटी करप्शनला गेलेली आहे। अँटी करप्शन सांगतो की तुम्ही 10 लाख रुपये आणून द्या, त्यानंतर आम्ही कारवाई करू। जर माझ्याकडे 10 लाख असते तर मी तिला दिले असते ना। RBI मध्ये माझे कित्येक पैसे चुकलेले, 13 महिन्यापासून RBI मला देत नाही,
DICC कार्यालय म्हणून इन्शुरन्सचे पैसे मला भेटत नाही. आपलं नाव सांगा. माझं नाव शेख अरुण शेख सुभाष. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.